अमृतमयी ज्ञानेश्वरी भाग 3 शीर्षक कैसी अनुभवावी हे कथा. ज्ञानेश्वरीमध्ये गीतार्थ विवेचनाला प्रारंभ करण्याआधी श्री ज्ञानेश्वरांनी गीता अभ्यासकांची वृत्ती कशी असावी याबद्दल नितांत सुंदर विवरण केले आहे. प्रथम ज्ञानेश्वर अत्यंत प्रभावीपणे गीता महात्म्य वर्णितात. ते म्हणतात, गीता ही ज्ञानाच्या साराचेही सार आहे. कारण ज्याच्यामुळे चातुर्य शहाणे झाले, तत्वांना गोडी आली, कलांना कुशलता प्राप्त झाली, असा काव्यांचा अधिराज असलेला महाभारत ग्रंथ म्हणजे व्यासमुनींनी आपल्या तीक्ष्ण बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून काढलेले अमर्याद असे लोणी आहे. त्या लोण्याला ज्ञानाच्या अग्नीने विवेकाचा कढ दिला आणि मग गीतारूप साजूक तूप तयार झाले. अशी ही त्रैलोक्याला आदरणीय असलेली गीता अत्यंत हळुवार चित्ताने अनुभवली पाहिजे. कशी? तर त्यासाठी श्री ज्ञानेश्वर सुरेख दृष्टांत देतात. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मन मवाळे चकोरत लगे. ती या परिश्रोता अनुभवावी हे कथा. हळुवारपण चित्ता आणुनिया. म्हणजे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोराची पिल्ले ज्या मृदुतेने वेचतात, तितके मवाळ तुमचे मन हवे. गीतेच्या चिंतनाला शब्दांचाही धक्का लागायला नको. म्हणजे शब्दच्छल न करता गीता तत्वातील भावार्थ थेट हृदयानेच उचलला पाहिजे. भ्रमर कमळातून इतक्या अलगद पराग नेतात की कमळ पाकळ्यांना त्याचा पत्ताही लागत नाही. तसे अंतःकरणाला भिडलेले गीता तत्व इंद्रियांकरवीच जणू स्वीकारले असले तरी त्या इंद्रियांना सुद्धा ते कळायला नको. वैयक्तिक पातळीला वैश्विकतेकडे घेऊन जाणाऱ्या गीतेचे तत्व अति तरल बुद्धीलाच आकलन होईल. त्यासाठी अत्यंत समर्पक उदाहरण श्री ज्ञानेश्वर देतात. आपली जागा न सोडता उगवणाऱ्या चंद्राला कसे आलिंगन द्यावे, ही प्रेमाची रीत कमलिनीलाच माहिती असते. त्याप्रमाणे जो स्थिर चित्ताने संपन्न आहे त्यालाच ही चित्तविलयाला नेणारी गीता समजू शकेल. अशा स्थिर अंतःकरणाने युक्त असलेल्या तसेच अर्जुनाच्या पंक्तीत गीता श्रवणास्तव बसण्यासाठी योग्य असलेल्या संतांनी माझ्या या भावार्थ गीतेकडे अवधान द्यावे असे म्हणताना आपले हे औद्धत्य नसून सलगीची विनवणी आहे असे विनम्र लढिवाळतेने श्री ज्ञानेश्वर नमूद करतात. टिटवीने आपल्या चोचीने समुद्र उपसण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे हे अमर्याद गीता तत्व मी आकळू पाहतो, वर तुम्हाला अवधानही देण्यास सांगतो, हाच माझा अपराध आहे असे विनयाने सांगून त्यानंतर पुनश्च गीता महात्म्याचे विलक्षण लालित्यपूर्ण असे वर्णन ज्ञानेश्वर याप्रमाणे करतात. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नू करी चमत करोनी. तेथ हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. अर्थात साक्षात शिवशंकर गीतेच्या चिंतनात निमग्न होते. त्याबद्दल देवी पार्वतीने आश्चर्ययुक्त पृच्छा केली. तेव्हा महादेव उद्गारले, हे देवी, जसे तुझे हे स्वरूप नित्य नूतन, तसेच हे गीता तत्वही नित्य नवीनच आहे. त्याचे कितीही चिंतन केले तरी ते कमीच ठरावे. मी एवढी जवळ असताना शंकरांनी कोणाच्या चिंतनात गढून जावे, या पार्वतीच्या स्त्री सुलभ शंकेला शिवाने असे चातुर्यपूर्ण उत्तर दिले की त्यात देवीची आणि गीतेची
संयुक्त स्तुती सामावली जावी. या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी तात्विकदृष्ट्या सुद्धा गीतेचे आणि आदिमायेचे साम्य दर्शविले आहे. आदिशक्तीमुळे हे जीवन नदीसारखे अखंड उगम पावत काळसागरात सतत विलीन होत असते आणि तरीही ते अविरत प्रवाही असते. त्यामुळेच ते सदैव अभिनव वाटते. तसेच आज हजारो वर्ष झाली भगवद्गीतेवर असंख्य विद्वानांनी भाष्ये लिहिली. तिचा सर्वत्र सतत अभ्यास चालू असतो. पण गीता कधी जुनी झाली नाही. आदिमायेचा जसा थांग लागत नाही, तसेच गीतेच्या श्लोकांचा अनेक अंगांनी अर्थ लावूनही ती पूर्ण समजली आहे असे होत नाही. गीताभ्यासाच्या प्रत्येक क्षणी तिच्यातील अर्थाची आपणास नव्याने प्रचिती येते. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, अशी ही अगाध गीता मी तुम्हाला सांगू पाहतो ते केवळ श्री गुरु मला अनुकूल आहेत या आधारावरच होय. परिसामुळे लोखंडाचे सोने होते. अमृतामुळे मृतही जिवंत होतो. सरस्वतीमुळे मुकाही बोलू लागतो. तसे श्री गुरुकृपेमुळे मी गीता भाष्य करण्यासाठी सिद्ध झालो. ज्याची आईच कामधेनू आहे त्याला काय कमी पडणार, असे म्हणून ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांविषयी आपली गाढ श्रद्धा प्रकट करतात आणि श्रोत्यांनाही विनवतात. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुनी घेयावे हे तुमते विनवितू असू. श्रोते हो, तुम्ही माझ्याकडून जसे बोलावून घ्याल तसे मी बोलेन. माझ्या बोलण्यात जी कमतरता असेल ती काढून तुम्ही माझे बोलणे परिपूर्ण करा. जे नको असेल, अधिक असेल ते दूर करा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी केवळ साधूंचा निरोप्या आहे. त्यांना मला जसे नटवायचे असेल तसा मी नटेन. असे हे श्री ज्ञानेश्वरांचे निरहंकारी सुंदर बोलणे. तेव्हा साक्षात सरस्वतीच त्यांच्यावर मग प्रसन्न होणार नाही काय?